सध्या पवित्र रमजानाचा महिना सुरू आहे। या पार्श्वभूमीवर वांगणी ग्रामपंचायतीच्या वतीनं मुस्लिम बांधवांसाठी खास इफ्तार पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं। यात मोठ्या संख्येनं मुस्लिम बांधवांनी सहभाग घेतला होता। वांगणी शहरात गेल्या अनेक वर्षांपासून हिंदू मुस्लिम बांधव एकोप्यानं राहत आहेत। या ठिकाणी हिंदूचे सण असो व मुस्लिम बांधवांनी सर्वधर्मीय एकत्रितपणे हे सण साजरे करत असतात। यंदाच्या वर्षी वांगणी ग्रामपंचायतीच्या सरपंच वनिता आढाव यांच्या संकल्पनेतून पहिल्यांदाच इफ्तार पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं। वांगणी ग्रामपंचायत कार्यालयाच्या आवारातच ही इफ्तार पार्टी आयोजित करण्यात आली होती। या उपक्रमाला मुस्लिम बांधवांनी मोठा प्रतिसाद दिला, तसंच ग्रामपंचायत प्रशासनाचे आभारही मानले। आज आपण इफ्तार पार्टीचं जे आयोजन केले ते आपले कार्यसम्राट आमदार माननीय किसनजी कतुरे साहेब आणि TDC बँकेचे संचालक श्री राजेशदादा पाटील यांच्या संकल्पनेतून हा मी सामाजिक उपक्रम करायचा प्रयत्न केला। एक छोटासा प्रयत्न, सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न केला। याच्यामध्ये मी आणि माझे सगळे सदस्य, माझे कर्मचारी, ग्रामपंचायत कर्मचारी यांनी मोठ्या हिरिरीने भाग घेतला आणि सगळ्यांनी मनापासून या इफ्तार पार्टीमध्ये सगळ्यांचा छोटा का होईना हातभार लागलेला आहे। आणि मला तर खूप आनंद झाला की माझ्या शब्दाला मान देऊन आज इथे 100 ते 150 आपले मुस्लिम बांधव आले आणि त्यांनी इफ्तार पार्टीमध्ये सहभाग घेऊन त्यांचा रोजा इथे सोडलेला आहे। तर मला खूप छान वाटलं। असा उपक्रम मी तर म्हणते सगळीकडे राबवत राहावा, कारण आणि एक वांगणीची एक खासियत आहे की वांगणीमध्ये सगळेजण मुस्लिम बांधव असू दे, मराठी समाज असू दे, सगळे एकोपाने राहतात। सगळे सण, रामनवमी, ईद, हे सगळे सण ना एकोपाने करतात। म्हणजे राग रुसवा नाही, किती भांडणं वगैरे तर अजिबातच नाही। म्हणून खूप छान वाटलं। वांगणी ग्रामपंचायतने एक चांगल्या पद्धतीने हा चांगला पायंडा पाडलेला आहे। आज मी बघितलं का वांगणी ग्रामपंचायतचे सरपंच, सर्व सदस्य आणि सर्व कर्मचारी वर्ग आज मला वाटतं अख्खा दिवस या म्हणजे सर्व मुस्लिम बांधवांना कळवणं का बाबा आज वांगणी ग्रामपंचायतच्या वतीने आज इफ्तार पार्टीचं आयोजन केलं आहे आणि तुम्ही सर्वांनी आज वांगणी ग्रामपंचायतच्या पटांगणात या आणि सर्वच या हाकेला साथ देऊन सर्व मुस्लिम बांधव, मला वाटतं 150-200 मुस्लिम बांधव इथं आले आणि इफ्तार पार्टीचं एक आयोजन चांगल्या पद्धतीने झालं। सर्व हिंदू मुस्लिम सर्वच कार्यकर्ते इथं येऊन सर्वांनी एकत्र बसून इफ्तार पार्टीचं म्हणजे जे स्नेहभोजन ठेवलं होतं फ्रूटचं ते सर्वांनी मिळून एकत्र केलेलं आहे आणि अशाच पद्धतीने पुढेसुद्धा चांगल्या पद्धतीने आपलं एकमेकाचा आपुलकीपण राहावं हीच माझी विनंती आहे। आज 28वा रोजा आहे आणि वांगणी ग्रामपंचायतीने असं पहिल्यांदाच एकोबा दर्शवला आणि प्रत्येक मुस्लिम नागरिकांना रोजा सोडण्यासाठी इथं बोलवलं आहे। आणि एक फारच आनंदाची गोष्ट आहे की आपल्या वांगणीमध्ये हिंदू मुसलमानी एकत्र चालू आहे। जसे की रामनवमी असते तिथंही मुसलमान सहभागी असतो आणि बाबासाहेब आंबेडकर जयंती असो किंवा इतर प्रोग्राम असो, सगळे आम्ही हिंदू मुस्लिम एकत्र येऊन कामं करतात। म्हणजे इथं भेदभाव, जातीवाद कुठल्याही गोष्टीचा अंतर नाही आहे। म्हणजे आम्ही प्रत्येक ठिकाणी अगर गेलो, ईद असो किंवा दिवाळी असो, गणपती असो, आम्ही स्वतः प्रत्येकाच्या घरात दिवाळीला पण जातो, गणपतीला पण जातो आणि जेव्हा आमची ईद येते तर आम्ही प्रत्येक हिंदू बांधवांना आमंत्रित करतो का तुम्ही पण आमच्या घरी या, आमंत्रण आम्ही देतो। कारण आपला जो एकोपा आहे आज वर्षानुवर्ष वांगणीचा एक इतिहास आहे। इथं कुठलाही जातीवाद नाही, कुठलाही दुजाभाव नाही आहे। प्रत्येक माणूस आपलं एक घरासारखा राहतो। म्हणजे वांगणी एक आमचा एक परिवार आहे। म्हणजे एवढा आनंदाची गोष्ट आहे की आमचे सरपंच मॅडम, ग्रामपंचायत सदस्य, कर्मचाऱ्यांनी आज सकाळपासून इफ्तार पार्टीचं आयोजन केलं आणि संध्याकाळी आमचे मुस्लिम बांधव आले। आम्ही रोजा इफ्तार एकदम शांतपणे ओढला आणि प्रत्येक लोक आली, म्हणजे जात धर्म इथं कुठलाही नाही आहे, एक माणुसकी म्हणून आलो आणि आम्ही रोजा सोडला। मी प्रत्येक सरपंच असो, ग्रामपंचायत सदस्य यांचा मी मनापासून आभार मानतो का तुम्ही ही इफ्तार पार्टी ठेवली आणि याच्या पुढेही आपण असं एकोपाचे प्रत्येक कार्यक्रम करू जेणेकरून लोकांना मेसेज देऊ काही जात भेद काही नाही आहे, सर्व एकच आहे। सोशल मीडियाच्या जमान्यात जाती धर्माच्या भिंती वाढताना दिसतायत, मात्र वांगणी शहरातल्या नागरिकांनी कायम सामाजिक एकोपा जपण्याचं काम केलंय। आता वांगणी ग्रामपंचायत प्रशासनानेही पुढाकार घेऊन मुस्लिम बांधवांसाठी एक वेगळा उपक्रम राबवत सामाजिक ऐक्य जपण्याचं काम केलंय। या इफ्तार पार्टीवेळी वांगणी ग्रामपंचायतीच्या सरपंच वनिता आढाव यांच्यासह सर्व ग्रामपंचायत सदस्य, राजकीय पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते। एकमत न्यूज, वांगणी।